अभिनंदन करतो। आज आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष हिवाळी शिबिर या शिबिराचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर पी पाळेकर सर, प्रचार प्रमुख अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, सन्मानित गोपालजी गुरु, सांजा ग्रामचे जे निर्मिती करून राहिले ते प्रगतीपथावर आहे असे आमचे सहकारी मार्गदर्शक अमरजी मानकर सर, पाळेकर मॅडम आणि सर आयमले सर रात्रंदिवस जो या शिबिराचं नियोजन हे अत्यंत अवघड असं काम आहे। हे समाजाला किंवा तरुणांना एका रचनात्मक कार्यासाठी, समाजाच्या रचनात्मक कार्यासाठी पुढं आणणं हे मला असं वाटतं, इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मला असं वाटतं की हे अत्यंत अवघड काम आहे। आणि दादांनी त्यांच्या मनोगतातून हे त्यांचा जीवन प्रवास आणि मी कशासाठी करतो आहे हे ग्राम जे निर्माण करतो हे केवळ त्यांच्या नावासाठी, अमोल मानकर नावाच्या व्यक्तीसाठी हे उभं होत नाही, तर समाजामध्ये जे उपेक्षित आहेत त्या उपेक्षितांना कुठंतरी इथं विसावा मिळाला। मी मागच्या 1 वर्षापूर्वी तिथे शिबिर झालं, त्या शिबिरामध्ये मी बोललो होतो की जर लोक एक विचार, माणसाला सगळ्यात महत्त्वाचं काय आवश्यक आहे की विचारधारा ही चांगली असणं गरजेचं आहे आणि एखाद्या विचारधारेला अनुसरून जीवन मार्गक्रमण करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। विचारातून माणूस हे कृतीकडे जात असतो आणि म्हणून कुठेतरी एका विचारधारेला अनुसरून दादांनी हा खूप मोठा विसावा निर्माण केला। म्हणजे आज आपण गुरुदेवनगरमध्ये राहतो, मला नाही वाटतं कुठल्या समस्या आहे विद्यार्थ्यांमध्ये आहे, मला असं वाटतं म्हणजे आमच्याकडे ज्या समस्या होत्या आर्थिक असतील किंवा सामाजिक असतील किंवा मार्गदर्शनाच्या समस्या, मला असं वाटत नाही की तुम्हाला कुठल्या समस्या आहे किंवा त्यांनी आम्हाला सांगावं की सर आम्ही या समस्या शोधायला असतो। दादांनी काही समस्या म्हणल्या, त्या समस्या कदाचित असतील, परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे गुरुदेवनगर आपण बघतो, गुरुकुंज आश्रम जो निर्माण केला तिथं काही नव्हतं। जे जो गुरुकुंज आश्रम आज आपण जो बघतो आहोत तिथे गुरुकुंज आश्रममध्ये अशीच जमीन होती आणि एका दानशूर व्यक्तीने, मोजरीच्या दानशूर व्यक्तीने महाराजांना तिथे दिली आणि आज तिथे गुरुकुंज आश्रम, गुरुदेवनगर हे सर्व ज्या काही तथाकथित आपल्या जीवनासाठी जे आवश्यक शिक्षण संस्था, वैद्यकीय सुविधा असतील किंवा अनेक जे काही सेवा कार्य असतील ती सेवा कार्य तिथं महाराजांनी निर्माण केलं। त्यांचा उद्देश होता वाचनालय असेल की लोकांनी इथं येऊन विसावा घ्यावा आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन करावं आणि स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असताना तो विचार आपण समाजासाठी द्यावा। समाजातले जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांना पुढं आणण्यासाठी तो विचार आपण त्यांच्या आयुष्यात नंदनवन निर्माण करण्यासाठी खर्च घालावा। खरं तर हा उद्देश म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश किंवा कुठल्या सामाजिक कार्याचा उद्देश असेल, उद्देश हाच आहे की नॉट मी बट, की आपण स्वतः म्हणजे समाजकार्य करणं म्हणजे काय, समाजकार्य करण्यासाठी खूप मोठी व्यवस्था निर्माण करण्यासाठी असली पाहिजे आवश्यकच नाही किंवा त्यासाठी परदेशात जाऊन किंवा काही खूप मोठं संकुल निर्माण करून समाज सेवा होत नाही। तर समाजसेवेची सुरुवात तर मला असं वाटतं खरं तर सांजा ग्रामपासून, अशी जी ग्राम आहे की जे बाबा आमटेने निर्माण केलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी निर्माण केलं, गाडगे बाबांनी जे समाजकार्याची जी बीजं रोवली, जी विचारधारा त्यांनी मांडली, जी आदर्श ग्राम निर्माणाची कल्पना जी या महापुरुषांनी मांडली, याच विचारधारेवर आपल्याला काम करायचं आहे। गरज आहे फक्त ती मानसिकता जोपर्यंत निर्माण होत नाही, जोपर्यंत विचारांचं तुम्हाला कुठेतरी एक अधिष्ठान तुमच्या काळ असू शकत नाही की नाही मला या गावासाठी काम करायचं, नाही मला या सांजाग्राममध्ये जे काही चालतं आहे ते 7 दिवसामध्ये खरंच आपण या सांजाग्रामच्या सगळ्या उपक्रमाची जाणीव करून घेणार आहोत का आणि जाणीव आपण सखोलपणे करून घेणार आहोत का आणि त्या पद्धतीनं खरंच आपण आपल्या फक्त 7 दिवसाच्या शिबिरापुरता इथं आहे का। म्हणजे मी आता कार्यक्रमाधिकारी म्हणून काही बेजबाबदारपणे स्टेटमेंट करण्यासाठी नाही, मी नसलो तरी मी तुमच्यासोबत इथे आहे आणि मला या उपक्रमाविषयी अत्यंत आदर आहे। मागच्या भाषणामध्ये की ग्रामीण भागामधल्या समस्येचं निराकरण करण्याची मला फार आणि ते कार्य मला ती सेवा खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल आणि आपण तर वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहोत, आपण तर मेडिकल महाविद्यालयाचे विद्यार्थी। मी येतो त्या इकडे पुन्हा की मित्रांनो गरज आहे तुम्हाला त्या एक विचारधारेची आणि त्या पद्धतीने काम करण्याची, मानसिकतेची गरज आहे। प्रॉब्लेम मानसिकतेचा आहे की काय 7 दिवसात शिबिर, आता किती दिवस सर बस करा तुमचं बोलणं आहे काय, बस करा बोलणं, आता आम्ही कंटाळलो, आमचा आता जरा आम्हाला जरा करू दे, ते करा तुम्ही निश्चित करा, परंतु हे किती दिवस करणार ते दादाने सांगितलं। मी खूप मोठा व्यवसाय करतो, तो आर्थिक उद्योगाला लागलो होतो वगैरे वगैरे, पण त्यांना खरंच जीवनाची उपलब्धी जर कुठं प्राप्त झाली तर या समाजकार्य करतात
की खरा आनंद तुम्हाला जीवनाचा जर खरा आनंद घ्यायचा असेल तर या समाजकार्याच्या एखाद्याचं समस्याचं निराकरण ज्यावेळेस करतो आणि नेतृत्वगत इथे डेव्हलप नेतृत्वगत जो तुमच्याकडे नेतृत्वाचा आहे तो नेतृत्वगत डेव्हलप तो विकसित होतो. 7 दिवसाच्या शिबिरातून काही फार मोठं परिवर्तन झालं असं पण म्हणणार नाही. दादांना त्यांचं आयुष्य घालावं लागलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना संपूर्ण आयुष्य घालूनही समाज सुधारला असं पण म्हणू शकत नाही, दावा करू शकत. म्हणजे जे महाराजांच्या विचारांची काही इथे बसलेले आहेत, मी पण महाराजांच्या विचारावरती चालतो. परंतु समाज परिवर्तन झालं का तर प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह समाजामध्ये आहे. म्हणून साजाग्राम सारख्या या जी काही ग्राम निर्माणाची कल्पना घेऊन मानकर दादासारखे जे व्यक्ती समाजामध्ये येतात त्या समाजाच्या अशा व्यक्तींच्या आधारावरती समाज हा टिकून राहतो. किमान टिकून राहू शकतो. जे आपल्याकडे आहे त्याचं संवर्धन त्याचं संरक्षण आणि हे करू शकलो पाहिजे. आणि म्हणून शिबिर हे केवळ आपण परिवर्तनासाठी इथे आलो. मी तर स्पष्टपणे 7 दिवसाच्या शिबिरामध्ये कुठलं परिवर्तन अपेक्षित नाही. मी पूर्वी म्हणत आलो किंवा माझ्या अनुभवावर मी सांगतो की परिवर्तन तुमच्याकडून अपेक्षित नाही. एक कुठंतरी एक तुम्हाला निश्चयाचं जे काही बळ ते